नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पाटवडीची भाजी। त्यासाठी आपण नॉर्मल जे वाटण लागतं ते वाटण काढून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून ते घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून हे वाटण मिश्रण त्यामध्ये आपण टाकायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एका गरम तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। छानपैकी हे वाटण थोडा वेळ आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं हे वाटण। त्यानंतर आपण जे पाणी आहे वाटणाचं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे पूर्णपणे स्वच्छपणे, आणि हे पुन्हा एकदा मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने। अशा पद्धतीने आपला भाजीचा जो सार आहे तो तयार झालेला आहे। हे मिश्रण एक 15-20 मिनिटं आपण गॅसवर मंद आचेवर करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाटवडी बनवण्यासाठी आपण बेसन पीठ घेत आहोत। दोन 3 चमचे घेतलेला आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडी मिरची पावडर टाकायची आहे, थोडं मीठ घालायचं आहे चवीपुरतं। त्यानंतर पाणी घालून हे मिश्रण आपण नॉर्मल जे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पिठासाठी मळून घ्यायचं आहे। छान पद्धतीने चपातीचं जसं पीठ मळलं जातं तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ। आता आपण हे नॉर्मल जशी आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं आहे पोळपाटावर आणि गोलाकार। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने याचे छोटे छोटे काप बनवायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने आपण काप बनवतो आहे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने, जसं की आता हा काप तयार झालेला आहे आपला, एक आपण काप त्या उकळत्या भाजीमध्ये टाकायचे आहेत, सोडायचे आहेत आपल्याला, आणि आणखी एक 10-15 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला मंद आचेवरच। अशा पद्धतीने हे दिसेल। टाडा, आपली सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे, खानदेशी पाटवडी भाजी। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशा नवीन रेसिपीसाठी। धन्यवाद।